टिळक कुटुंबियांनी अखेर काँग्रेसला रामराम केलेला आहे. शिवसेनेनं जबाबदारी दिली तर स्वीकारणार असल्याचं रोहित टिळक यांनी झी 24 तासवर घोषणा केलेली आहे. काँग्रेस टिळक कुटुंबावर नाराज का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. रोहित टिळक हे यांचं वारसा अगदी राजकीय वारसा टिळकांपासून काँग्रेसचा आहे. मग एकदम शिवसेनेत कसे, असे अनेक प्रश्न आता पुणेकरांना पडलेले आहेत. स्वतः रोहित टिळक आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत झी 24 तासमध्ये. आश्चर्याचा धक्का होता आज अनेक लोकांना आणि फार कमी लोकांना माहिती होतं आणि अचानकच शिंदेसाहेबांचाही फोन आला होता की राज्यसभेत आम्ही 2 जागा लढवू इच्छिते, तर त्याचे उमेदवार म्हणून लढायची तयारी आहे का किंवा लढणार का. एक तर त्यांचे मी आभार मानतो की एकदम राज्यसभेचा एक उमेदवार म्हणून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्यांनी संधी द्यायचं ठरवलं शिंदेसाहेबांनी. आणि मग त्याच्यावर एक जवळची आम्ही काही लोकांनी चर्चा केल्यावर ठरलं की ठीक आहे, जर का साहेब असं म्हणत असले तर आपण ती संधी घ्यायला काय हरकत नाही आणि उमेदवार मिळून जसं ते गाईड करतील तसं आपण करायला काय हरकत नाही, म्हणून आम्ही ते सगळ्यांना हो म्हणलो. आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप मोठं आहे राज्याला, देशाला. आणि वैयक्तिकसुद्धा आमचे घराचे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे माझ्या वडिलांपासून खानीवाले सरांकडे जेव्हा जुडोचे सगळे लोक असायची त्यात पवारसाहेबही होते. म्हणजे एवढी त्यांची मैत्री. आम्ही लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कारसुद्धा त्यांना दिला आहे. व्यक्तिगतसुद्धा मी खूप वेळा पवारसाहेबांना भेटलो. त्यामुळे निवडणूक त्यांच्यासमोर लढवणं किंवा ते म्हणजे चुकीचंच होतं. म्हणून तो शिंदेसाहेबांनी जो निर्णय घेतला तो अगदी योग्य होता की बिनविरोधच ही निवडणूक व्हावी.